नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 17 नोव्हेंबर 2024 वार रविवार. तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज. राज्यात चक्रीवादळाचा परिणाम. या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला असून राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम दिसत आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. पहाटे, सायंकाळी आणि रात्री गारठा असला तरीही दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. आज 17 नोव्हेंबर रोजी राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरू आहे. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. तमिळनाडू आणि केरळ येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. या सगळ्याचा परिणाम हवामानावर दिसून येत असून मुंबई आणि उपनगरामध्ये होताना दिसत आहे. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून येत्या 3 ते 4 दिवसात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.